तिकडे नाशिकमध्ये मुंबई हायवेवरील गरवारे पॉइंट परिसरात कंटेनरच्या धडकेत एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झालेला आहे। तर दुपारी 2 वाजेच्या सुमारास नाना बागुल हे वाहतूक पोलीस कर्मचारी गरवारे पॉइंट या परिसरात आपली ड्युटी बजावत असताना मुंबईहून येणाऱ्या एका ट्रकला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मात्र कंटेनर चालकाने त्यांना न जुमानता सरळ त्यांच्या अंगावर कंटेनर घातला, ज्यामध्ये नाना बागुल हे जागीच मृत्युमुखी पडले। पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून कंटेनर चालक फरार आहे। कंटेनर अंगावर घातल्यामुळे नाशिकमधील एका ट्रॅफिक पोलिसाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। आज दुपारी याच गरवारे पॉइंट हा जो परिसर आहे नाशिकमधील, नाशिक ते मुंबई हा मार्गावरील हा जो सगळा हायवे आहे, या परिसरामध्ये आज दुपारी 2 ते 2:15 वाजेच्या सुमारास याच गरवारे पॉइंटवरती नाना बागुल नामक ट्रॅफिक पोलीस हे आपले कर्तव्य बजावत होते। याच वेळी एक MH04 या पासिंगचा एक कंटेनर इथे आला। काहीतरी याची तपासणी करूयात म्हणून त्यांना हात दिला, मात्र या कंटेनरने सरळ त्या वाहतूक पोलिसाच्या अंगावरती गाडी घातली आणि तिथेच कर्तव्य बजावत असताना त्याच क्षणी त्याच स्पॉटवरती नाना बागुल यांचा इथे जीव गेलेला आहे, ते मृत्युमुखी पडलेले आहेत। नक्कीच एक धक्कादायक घटना ही म्हणावी लागेल, कारण जे ट्रॅफिक पोलीस आहेत की वाहनांची चेकिंग करणे किंवा हे जे त्यांचे रोजची कामं आहेत, मात्र जे कंटेनर आहेत, जे ट्रक्स आहेत, यांची हिंमत ही एवढी वाढली, त्यांच्यावरती पोलिसांचा वचक हा अजिबात राहिलेला नाही, हे या घटनांमधून दिसून येत आहे। त्यांनी सरळ सरळ या वाहतूक पोलिसाच्या अंगावरती आपला कंटेनर घातला आणि ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। नक्कीच एक खेदजनक आणि अशी घटना म्हणावी लागेल, ज्यामुळे नाशिकमध्ये नक्कीच एक खळबळजनक घटना ही म्हटली जाते आहे। कॅमेरामन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।